नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय। ते सध्या बोलतात। कायदेशीर टीम आहे, तो मुद्दा ते निर्णय ते करणार आहेत, त्यामुळे आम्हाला त्या खोलाची आवश्यकता नाही। पण जो आपल्याला कल्पना होती का हे असं काही होईल? नाही, आम्हाला मग कल्पना नव्हती या संदर्भामध्ये। आपली भावना तशी नव्हती। आमची भावना तर स्पष्ट आहेत की जळी स्थळी काष्टा पाष्टी पाया धावगा मारला भराजी सर्वांमध्ये भगवंत भरलेला आहेत, हा आमचा तर ठाम निर्धार आहे। जो गुन्हा दाखल झाला आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी हार घालण्यात आला। 20 ते 25 जण तुमच्यासोबत आतमध्ये मतदान केंद्रामध्ये होते आणि मतदान केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांना न जुमानता त्या ठिकाणी प्रतिबंधित ही अतिशय चुकीचा मुद्दा आहे हा। आम्ही मतदानच्या यंत्राला हार घातलेला नाही, हार पुठ्याला घातलेला पण आपण लक्षात घ्या। आणि त्या पुठ्या बारमध्ये फोटो होता आणि त्याचे मग आम्ही हार चढावा लाग भाव म्हणून, आणि त्यांना आवश्यकता त्यांना चुकीच वाटत त्यांनी त्याच वेळेला काढून टाकायला पाहिजे होता। विशेष जसं आपण बघा, आम्ही तुम्हाला हार घालतो, तुम्ही ठेवतात का? आम्ही आमच्या भावनेने आम्ही तुम्हाला समजतो, भगवंत समजतो, आम्ही पूजन करतो, आपण स्वागत करतो, सन्मान करतो आणि आम्ही आपल्याला हार घालतो। तुम्ही काय आमचा हार ठेवतात का? तुम्हाला पटलं तर हार घालता, जसं आम्ही बघा आम्हाला वाटत आम्ही हार वेगळा ठेवतो, नाही पटलं तर काढून टाकतो। हे संपला होता की तो त्या कर्मचाऱ्यांना वाटलं हे चुकीचं झाले, त्यांनी काय हार काढून साईडला ठेवून द्यायला विषय संपला होता। आता या संदर्भामध्ये आमची वकील ही टीम जर गुन्हाचा काय मुद्दा असेल तर त्याचा निर्णय आमची टीम, ती वकीलची टीम आहे कायदेशीर, ती बघणार आहेत। आपण ज्यावेळेला निवडणूक लढतात त्यावेळेला अशा पद्धतीचे सगळे नियम आपल्याला माहिती असावेत असं एक अपेक्षा असते। असा कुठे नियमचे आम्हाला सूची पाहायला मिळाली नाही आजपर्यंत। तुम्ही असं बोलले मगाशी की आम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही देव बघतो, तोच म्हणून ईव्हीएम मध्ये आम्ही ईव्हीएम नाही घातला, ईव्हीएमला हार घातलेला नाही। आजही तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात, पुठ्ठ्याला बाहेर सुरक्षक होतं, सुरक्षक कवच, त्या कवचावर भारत माते चित्र होतं, म्हणजे भारत मातेला आम्ही फक्त हार ठेवून दिला फक्त। तुम्हाला वाटत नाही का ते आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन? आम्हाला आमच्यापर्यंत आलाच नाही आतापर्यंत, कुठे आम्ही असलच नाही आतापर्यंत की हा आदर्श याचा काय भंगी म्हणून। माहित असतं तर ते कृत्य केलं नसतं। हां बरोबर, जर आम्हाला माहीत असतं तर त्याकडे जायची गरजच नाही आम्हाला। मुद्दाम केलं नाही, मुद्दाम मुद्दाम आमचा तर एक आपली भूमिका काय असणार आहे? हां याच्या पुढची भूमिका काय? याची गुन्हा दाखल केला आज सांगितलं आमची ती वकील टीम आहे, तो निर्णय ते करून घेणार आहे, त्यावेळेला आम्हाला त्याची जायची गरज नाही त्या विषयाकडे। आणखी एक मुद्दा, हा झाला गुन्हा दाखल, दुसरीकडे आपल्या काही भक्तांना पोलीस ताब्यात घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।